नमस्कार. श्री स्वामी समर्थ. येत्या 17 ते 27 ऑगस्ट श्री गणेश चतुर्थी येईपर्यंत आपल्याला रोज 11 दिवस या गोष्टी करायच्या आहेत. यामुळे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर गणपती बाप्पा पूर्ण करतील. तर या 11 दिवसामध्ये आपल्याला या कोणत्या गोष्टी करायच्या आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, 17 ऑगस्ट म्हणजेच रविवार ते 27 ऑगस्ट बुधवारपर्यंत आपल्याला ही 11 दिवसांची सेवा करायची आहे. या दोन गोष्टी आपल्याला नित्यनेमाने करायच्या आहेत. तुम्ही ही सेवा सकाळी करू शकता, संध्याकाळी करू शकता, जसा वेळ मिळेल तशी तुम्ही ही सेवा या गोष्टी करू शकता. 11 दिवस आपल्याला नित्यनेमाने या सेवा करायच्या आहेत, या गोष्टी करायच्या आहेत. तर ही सेवा करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. त्यानंतर आपल्या देवघरामध्ये बसून आपल्याला ही सेवा करायची आहे. तर बघा, आपल्या देवघरातील देवांची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. त्यांना अष्टगंध फूल व्हायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही नित्य सेवा करायची आहे. बघा, ही सेवा सुरू करण्यापूर्वी आपल्याला गणपती बाप्पांपुढे हात जोडून सांगायचं आहे की मी ही 11 दिवसांची नित्य सेवा करत आहे आणि आपल्या मनातील जी काही इच्छा मनोकामना आहे ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी गणपती बाप्पांना आपल्याला विनंती करायची आहे. आपला जो काही संकल्प आहे तो संकल्प आपल्याला बोलून दाखवायचा आहे आणि गणपती बाप्पाला सांगायचं आहे की ही 11 दिवसांची सेवा मी पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करत आहे आणि ही सेवा माझी निर्विघ्नपणे पार पडो अशी आपल्याला गणपती बाप्पांना विनंती करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे. तर 11 दिवस आपल्याला पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने ही नित्य सेवा करायची आहे. तर पहिली सेवा म्हणजे आपल्याला गणपती बाप्पांचा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. म्हणजेच आपल्याला एक महाजप हा गणपती बाप्पांचा करायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक वेळेस अथर्व शीर्षक म्हणायचा आहे. जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही 11 वेळासुद्धा अथर्व शीर्षक म्हणू शकता. जसा वेळ असेल तशी तुम्ही ही सेवा करू शकता. 11 दिवस पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने आपल्याला ही नित्य सेवा करायची आहे. बघा, ही सेवा कोणीही करू शकतं. अगदी महिला, पुरुष, लहान मुले कोणीही ही सेवा करू शकतं. पण पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने आपल्याला ही 11 दिवसांची नित्य सेवा करायची आहे. 27 ऑगस्टला म्हणजेच बुधवारी गणपती बाप्पांचे आपल्या घरामध्ये आगमन होणार आहे आणि या 10 दिवसांमध्ये आपण जी काही इच्छा बोललेली असेल, आपली जी काही मनोकामना आहे ती गणपती बाप्पा नक्की पूर्ण करतील आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल. त्याचप्रमाणे घरामध्ये काही अडचणी असतील, काही आर्थिक समस्या असतील, आजारपण असेल किंवा कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर गणपती बाप्पा आपल्या सर्व समस्या नक्की दूर करतील. त्यामुळे गणपती बाप्पांचे आपल्या घरामध्ये आगमन होण्या अगोदर म्हणजेच गणेश चतुर्थी येईपर्यंत आपल्याला रोज 11 दिवस या दोन गोष्टी करायच्या आहेत. यामुळे तुमच्या सर्व काही इच्छा मनोकामना पूर्ण होतील. बघा, अगदी साधी आणि सोपी सेवा आहे. यामुळे गणपती बाप्पा नक्की प्रसन्न होतील. तुम्ही एकदा नक्की अनुभव घ्या आणि ही 11 दिवसांची सेवा नक्की करून पहा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.